नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत कवठेमहांकाळ. सकाळ सकाळ उठून लावला प्रथमेश भावाला फोन. उठ म्हणजे लवकर. गडी काय सकाळ सकाळ उठाय तयार नाही. फोन लावला तर फोन उचलणार. कवठेमहांकाळमध्ये आल्यावर म्हटलं प्रथमेश भावाला जाऊया, म्हटलं आता डायरेक्ट कॉलेजवर. नाश्ता बिष्टा काय करायला नको म्हटलं. कॉलेजवर जाऊन पेपर लिहून मग जेव्हा म्हटलं नाश्ता करायला. कॉलेजवर आल्यानंतर प्रथमेश भावाला म्हटलं गाडी पार्क करून जाऊया, म्हटलं आता पेपर लिहायला. हे बघा आपल्या कॉलेजचे वॉचमॅन, ह्यांचा विषय लोड आहे हो, काय बोलून चालत नाही. सकाळ सकाळचं काय गारठ्यात कळणार, थंडीत तसं चालू कुडकडत पेपर लिहायला. पेपरचा नाद वेगळाच हो. प्रथमेश भाऊला म्हटलं कारखान्याच्या ग्राउंडवर जावं, म्हटलं आता फोटो काढायला. फोटो काढून मग जाऊया म्हटलं प्रथमेश भाऊला. म्हटलं हे बघा आपलं कारखान्याचं ग्राउंड. प्रथमेश भाऊला म्हटलं जाऊया, आता आलोय कवट्यातनं बाहेर. म्हटलं प्रथमेश भाऊकडे दिली गाडी चालवा. म्हटलं जाऊ आता कोकणात जाऊस तर का म्हटलं आता लय वेळ लागतोय, जाऊ दे म्हटलं हळूहळू. 12 वाजता का बी काय थंडी लागली निब्बार. अलकुट पाट्याला आल्यानंतर काय रेल्वे फाटक पडलं होतं का, बसून बसून लागली कंबर दुखायला. प्रथमेश भाऊला म्हटलं हॉर्न तर मार, म्हटलं उचलते का बघू. उचलायचं काय नाव घे नाही ती. रेल्वेचं नाव कोडस रेल्वे हजर. हे बघा आपली अलकुट पाट्यावरनं जाणारी रेल्वे. याचं काय डबं मुलकाचं. रेल्वेनं काय चष्टा बिष्टा लावलं काय कळणार. डबं काय सपन आहे ते. रेल्वे फाटकपाशी आल्यावर म्हटलं आता जाऊया, म्हटलं मुलकाची गर्दी. ही बघा आपली रेणुका शाळा. रेणुका शाळेतली मजा वेगळीच. कॉलेजला गेलं काय जाऊ वाटना. कोकणात आलो म्हटलं आता जाऊया, म्हटलं अमित भाऊ कशी गेल्यावर म्हटलं काकून चहा केलता. चहा प्यात बसली होती. चहा जाऊन पिलो. हे बघा आपलं मित्रमंडळ. प्रथमेश भाऊ काय चहा प्यात म्हणायला लागला. मग काय हर्षद भाऊ आला. हे बघा आपले हर्षद भाऊला म्हटलं गाडीवर बसा, सोडतो करापाशी. मी आणि प्रथमेश भाऊ जातो म्हटलं. आपल्या आयडीला लाईक फॉलो शेअर करा. धन्यवाद.